आता आपण नंबर्स आणि त्यांची स्पेलिंग्स बघूया. तुम्ही लक्षपूर्वक नंबरची स्पेलिंग जर अभ्यासलीत ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक असा रिपीट होणारा पॅटर्न दिसेल. ओके, तर तो आपण पॅटर्न पण बघूया. 1 ONE 1, 2 TWO 2, 3 THREE 3, 4 FOUR 4, 5 FIVE 5, 6 SIX 6, 7 SEVEN 7, 8 EIGHT 8, 9 NINE 9, 10 TEN 10, 11 ELEVEN 11. तर इकडे LEVचा उच्चार कसा होता? 11. तसंच 12 मध्ये पण ELVE येतं. 12 TWELV. 13 THIRTEEN. आता 13 पासून ते 19 पर्यंत टिन 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 येणार आहे. ओके, आणि आपण वयात जेव्हा मुलं येतात, शाळेत जातात आणि 13 ते 19 वर्षाच्या मुलांना आपण टीन एजर्स असं म्हणतो. 13चं स्पेलिंग बघा, THIRTEEN. 14 बघा, 4 पासूनच आलेलं आहे, FOURTEEN. 15 FIFTEEN. 16 17 18 19 6 7 8 9 वरून आले. 16 कसं आहे? SIXTEEN. 17 कसं आहे? ACVEN 7 TEEN 17. 18 EIGHT 8 EIGHTEEN 18. 19 NINETEEN 19. तर 9 वरून 19 आलाय. आणि 20 TWENTY 20. आता आपण टाइम बद्दल बोलूया. टाइम म्हणजे काय? वेळ. आता वेळ कुठून कळतो आपल्याला? वेळ आपल्याला घड्याळातून कळतो, किती वाजले वगैरे कळतात. त्याचप्रमाणे आजचा दिवस कुठला आहे तो आपल्याला कॅलेंडरवरून कळतो. कुठला महिना चालू आहे ते कॅलेंडरवरून कळतं. कुठलं वर्ष सुरू आहे ते कॅलेंडरवरून कळतं. तर आता वेळाचे मुख्य प्रकार काय आहे की तास किती वाजले वगैरे. नंतर आजचा दिवस कुठला आहे, सोमवार मंगळवार कुठला आहे, आज तारीख काय आहे, कुठला महिना चालू आहे आणि कुठलं वर्ष चालू आहे. तर हे आपण सगळं ह्या स्लाइडवर लिहिलंय, ते वाचून बघूया. टाइम इज मेजर्ड बाय युझिंग क्लॉक्स अँड कॅलेंडर. टाइमचं मोजमाप कसं जातं? जनरली क्लॉक्स आणि कॅलेंडर ह्या दोन गोष्टी आपण नेहमी बघतो. टाइम इज डिवायडेड इंटू पार्ट्स सच ॲज डे अँड नाईट और वीक अँड फोर्टनाईट, मंथ अँड इयर. टाइम इज डिवायडेड म्हणजे त्याचे भाग पडलेले आहेत, भागून त्याचे तुकडे केलेले आहेत, भाग करून त्याचे तुकडे केलेले आहेत. डिवायडेड इंटू पार्ट्स सच ॲज, जसे की डे अँड नाईट म्हणजे दिवस आणि रात्र. और वीक म्हणजे आठवडा. फोर्टनाईट म्हणजे पंधरवडा. मंथ म्हणजे काय? महिना. आणि इयर म्हणजे वर्ष. डे इज डिवायडेड इंटू आवर्स. आणि पुढे आपण दिवसाचे पण तुकडे केलेत. कशामध्ये? तासांमध्ये. आवर्स म्हणजे तास, पण पुढे आपण अवर्सचे पण तुकडे केलेत. अवर्स आर डिवायडेड इंटू मिनिट्स. अवर्सचे तुकडे काय? 1 तास म्हणजे 60 मिनिटं. अवर्सचे मिनिटात तुकडे केलेत. पुढे आपण मिनिटाचे सेकंदात तुकडे केलेत. मिनिट्स आर डिवायडेड इंटू सेकंड्स. डे इज डिवायडेड इंटू आवर्स. आवर्स आर डिवायडेड इंटू मिनिट्स. मिनिट्स आर डिवायडेड इंटू सेकंड्स. टाइम. आता घड्याळ कसं वाचायचं ते शिकूया. आपण जो लॉंग हँड आहे म्हणजे मोठा काटा आहे, काट्याला आपण हँड म्हणतो. हाताला पण हँड म्हणतो आपल्या, आणि काट्याला पण हँड म्हणतो. तर लांब काटा आणि छोटा काटा. लॉंग हँड इज मिनिट हँड आणि शॉर्ट हँड इज आवर हँड.
छोटा काटा तास दाखवतो आणि मोठा काटा मिनिट दाखवतो. तर इकडे काय, हिअर शॉर्ट हँड इज ऑन 4, लॉंग हँड इज ऑन 12. किती वाजले? इट इज 4 o'clock. 4 आपण बघितलाय आकडा, 4 o'clock असं म्हणतो. तर इकडे किती आहे? शॉर्ट हँड इज बिटवीन 2 and 3. बिटवीन म्हणजे मध्ये, 2 आणि 3च्या मध्ये शॉर्ट हँड. लॉंग हँड इज ऑन 6. लांब काटा काय कुठला आहे? मिनिटाचा काटा 6वर आहे. म्हणजे किती आहे? 2:30 वाजलेत. 2:30ला काय म्हणतो आपण? इट इज 2:30. पास्ट म्हणजे होऊन गेले. 2 हे उलटं वाचायचं बरं का. 2 नंतर अर्धी वेळ झाली आहे, 2 नंतर 3 कडे जायची अर्धी वेळ झाली आहे, म्हणजे 2:30 वाजलेले. त्याला आपण काय म्हणतो? 2:30. आता इकडे वरच्या प्रमाणेच आहे बघा. शॉर्ट हँड इज ऑन 7, लॉंग हँड इज ऑन 12, अवर हँड इज ऑन 7, मिनिट हँड इज ऑन 12. तासाचा काटा 7वर आहे, मिनिटाचा काटा 12वर आहे. तर मग आपण काय म्हणतो? इट इज 7 o'clock. आता इकडे बघा, पुन्हा हे 2:30 आलं. इकडे 10 आणि 11च्या मध्ये तासाचा काटा आहे आणि मिनिटाचा काटा 6वर आहे. शॉर्ट हँड इज बिटवीन 10 and 11. बिटवीन म्हणजे त्या दोघांच्या मध्ये. लॉंग हँड, मिनिट हँड इज ऑन 6. मिनिटाचा काटा 6वर आहे. इट इज 10:30. म्हणजे 10 होऊन गेलेत. पास्ट म्हणजे होऊन गेलेत आणि हाफ आणि नंतर त्याच्यानंतर अर्धा तास झालाय, म्हणजे हे 10:30 झाले. तसंच टाइम आपण सेकंदापर्यंत मोजतो आणि मग आणखीन एक काटा असतो, तो सर्वात लांब असतो आणि तो सेकंड काटा आपण म्हणतो. टाइम अप टू सेकंड्स. तर हे कसं आहे बघा, 5वरती शॉर्ट हँड आहे, तासाचा काटा आहे. 2वरती मिनिट हँड आहे आणि सेकंड काटा 4वर आहे. जे 10 मिनिट्स झालेत, 20 सेकंद झालेत आणि 5 वाजलेत. तर आपण कसं म्हणतो? इट इज 5 o'clock. पहिलं आपण लॉंग हँडबद्दल म्हणतो. 10 मिनिट्स, मग आपण मिनिट हँडला मान देतो, अँड 20 seconds. सो 5 o'clock, 10 minutes, 20 seconds. इकडे बघूया. शॉर्ट हँड इज ऑन 1, सो अवर हँड इज ऑन 1. तास काटा 1वर आहे. मिनिट हँड इज ऑन 4, म्हणजे 20 मिनिट्स झालेली आहे. प्रत्येक अंतर 5-5 मिनिटाचं असतं, म्हणजे 20 मिनिट्स झाले. अँड सेकंड हँड इज ऑन 10. 10 म्हणजे किती झाले? 50 सेकंद झालेले. ओके. तर इट इज 1 o'clock, 20 minutes and 50 seconds. तसंच इकडे बघितलं तर काय? इट इज 6 o'clock, 23 minutes and 10 seconds. आपण सेंटेन्सेस कशी फॉर्म करणार आहोत, वाक्य कशी तयार करणार आहोत ह्याविषयी बोलूया. प्रत्येक वाक्यामध्ये कुठली ना कुठली तरी क्रिया असते, म्हणजे कुठली ना कुठली तरी ॲक्शन असते आणि ते ॲक्शन साठी आपण व्हर्ब वापरतो. व्हर्ब आपण गेल्या धड्यामध्ये केलेलं आहे आणि व्हर्बचं आपण टेन्सेस पण बघितलेत. टेन्सेस म्हणजे काय? टाईम. टाईम आज असतं, काल किंवा कालच्या अगोदरची वेळ असते किंवा उद्या आणि उद्या नंतरची वेळ असते. तर आजच्या गोष्टीच्या, आजच्या क्रिया जेव्हा आपण बोलतो तेव्हा व्हर्बचं जे रूप वापरतो त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स म्हणतो. काल किंवा कालच्या अगोदरचं वापरतो त्याला पास्ट टेन्स म्हणतो आणि उद्या नंतरचं जे आपण म्हणतो त्याला आपण फ्युचर टेन्स असं म्हणतो. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आधीच्या लेसनमध्ये बघितलंय. पण जेव्हा आपण सेंटेन्स बनवतो, वाक्य बनवतो,
तेव्हा त्या वर्बचं जे रूप असतं ते 3 गोष्टींवरती डिपेंडंट असतं. 3 गोष्टींवरती अवलंबून असतं. एक म्हणजे टेन्स, वेळ, जे आपण ज्याची आपण चर्चा केली. दुसरं म्हणजे पर्सन. हे नीट समजून घ्या, हे अजिबात कठीण नाही. 3 प्रकारचे पर्सन असतात, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. फर्स्ट म्हणजे जेव्हा मी स्वतःबद्दल म्हणत असते किंवा स्वतः जेव्हा कुठली क्रिया करत असते तेव्हा फर्स्ट पर्सन असतं. जेव्हा मी तुमच्याबद्दल बोलते तेव्हा सेकंड पर्सन असतो. आणि जेव्हा मी तिसऱ्याच कोणाविषयी बोलत असते तेव्हा तो थर्ड पर्सन असतो. तर फर्स्ट पर्सन, आता ही गीता आहे, फर्स्ट पर्सन आहे. ती स्वतःविषयी बोलताना काय बोलेल? आय. हा नवीन आहे, नवीन तिच्या समोर उभा आहे, त्याच्याबद्दल जर गीता बोलत असेल तर ती काय म्हणेल? सेकंड पर्सन यू म्हणून सुरुवात करेल त्या वाक्याची. आणि जर गीता तिथे नसलेल्या तिसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीबद्दल म्हणत असेल, वैशालीबद्दल, तर थर्ड पर्सन म्हणजे आपण त्याला शी असं म्हणतो. तिसरी गोष्ट कुठली महत्वाची आहे ह्याच्यातली? सेंटेन्सच्या व्हर्बच्या फॉर्मची किंवा सेंटेन्सच्या क्रियेच्या रूपाची कुठली तिसरी गोष्ट अवलंबून आहे? तर नंबर. नंबर म्हणजे काय? सिंग्युलर किंवा प्लुरल. आता सिंग्युलरमध्ये फर्स्ट पर्सन आय असतं, प्लुरलमध्ये वी असतं, म्हणजे मी आणि आम्ही. सेकंड पर्सन यू आणि यू, तू आणि तुम्ही, तुम्हीला पण आणि तुला पण यूज म्हणतात. आणि थर्ड पर्सन म्हणजे ही, शी, इट. ही थर्ड पर्सन बॉय असेल तर, शी थर्ड पर्सन गर्ल असेल तर, इट म्हणजे थर्ड पर्सन कुठला तरी पक्षी, ॲनिमल असेल तर. आणि फर्स्ट पर्सन प्लुरल काय? वी. सेकंड पर्सन प्लुरल यू. थर्ड पर्सन प्लुरल दे. ही, शी, इट आणि दे. फर्स्ट पर्सन इकडे बघा, हे सगळे स्वतःविषयी बोलतात. हीच माणसं ह्यांच्याविषयी बोलायला लागतील तर काय म्हणतील? यू, सेकंड पर्सन. आणि जर आपण ह्या तिसऱ्या लोकांबद्दल बोलायला लागलो तर आपण म्हणतो दे. ह्याचा सराव केला ना का हे अगदी सोपं होतं. वर्ब फॉर्म्स पर्सन अँड नंबर. फर्स्ट पर्सन आय, द पर्सन हु इज स्पीकिंग. जो बोलत असतो तो स्वतःला आय, किंवा जर आपल्याबद्दल बोलत असलं तर वी म्हणतो. वी टॉक अबाउट अवर सेल्स. अवर सेल्स म्हणजे आपल्याबद्दल, अवर सेल्स म्हणजे आपल्याबद्दल आपण बोलत आहोत. कसं आपण बोलतो? फर्स्ट पर्सन कसा बोलतो? आय एम अ गर्ल, आय हॅव अ पेन, आय गो टू स्कूल, वी आर स्टुडंट्स, वी हॅव बुक्स, वी गो टू स्कूल. तर हा प्रत्येक वेळी फर्स्ट पर्सन बोलताना आय किंवा वी नी सेंटेन्स सुरू होता. आणि त्याप्रमाणे व्हर्बचं रूप होतं, व्हर्बचं रूप होतं. आता सेकंड पर्सन बद्दल बोलताना कसं आपण बोलतो? सेकंड पर्सन हु इज स्पोकन टू, म्हणजे समोरच आहे तो माणूस. सिंग्युलर आणि प्लुरलला आपण यूज वापरतो. वेन वी टॉक टू समवन डायरेक्टली, म्हणजे समोर असलेल्या माणसाशी आपण डायरेक्टली बोलतो तेव्हा आपण कसं बोलतो? यू आर अ बॉय, यू हॅव अ बॅग, यू डू युअर होमवर्क, यू गो होम. ओके. तर इकडे कसं म्हटलंय? आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे. ॲम हा कसला फॉर्म आहे? टू बीचा फॉर्म आहे, असं नाही. आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. माझ्याकडे एखादी गोष्ट असली तर आपण काय म्हणतो? हॅव शब्द वापरतो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जाते. वी आर स्टुडंट्स, आम्ही स्टुडंट्स, विद्यार्थी आहोत. वी हॅव बुक्स, हॅव म्हणजे काय? माझ्याकडे, आमच्याकडे पुस्तके आहेत. वी गो टू स्कूल म्हणजे आम्ही शाळेत जातो. यू आर अ बॉय, तू मुलगा आहेस. यू हॅव अ बॅग, तुझ्याकडे. हॅव म्हणजे काय? एखादी गोष्ट आपल्याकडे असली का आपण असलेली गोष्ट आहे म्हणतो ना,
तेव्हा आपण हॅव शब्दाचा वापर करतो. यू हॅव अ बॅग. यू डू युअर वर्क. तू तुझं काम करतोयस. यू गो होम. तू घरी जा. द थर्ड पर्सन हु इज स्पोकन अबाउट, म्हणजे आता ही व्यक्ती तिथे नाहीये आणि त्याच्याविषयी आपण बोलतो तेव्हा आपण ही, शी, इट, एनी वन नेम, राम, रीटा, त्यांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तेव्हा हे शब्द वर्बची रूपं वापरतो. आणि ही, शी, इटचं प्लुरल सर्वांचं देच आहे. वी टॉक अबाउट समवन एल्स, म्हणजे आपण कुठल्या तरी दुसऱ्या माणसांविषयी, समवन एल्स म्हणजे कोणीतरी दुसऱ्या माणसाविषयी बोलतोय. ही इज अ बॉय, तो मुलगा आहे. शी हॅज अ डॉल. हॅवचं रूप हॅज होतं जेव्हा आपण शी वापरतो तेव्हा. शी हॅज अ डॉल म्हणजे तिच्याकडे बाहुली आहे. डॉल म्हणजे बाहुली. इट इज अ पेन, हे पेन आहे. राम गोज टू स्कूल, राम शाळेत जातोय. दे आर फ्रेंड्स, ते मित्र आहेत. दे हॅव बुक्स, त्यांच्याकडे पुस्तके आहेत. तर का आपण बघितलं, पर्सन फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे माझ्याबद्दल बोललं तर फर्स्ट पर्सन, तुमच्याबद्दल बोललं तर सेकंड पर्सन, आणि तिसऱ्याच कोणाविषयी बोललं तर थर्ड पर्सन. नंबर म्हणजे काय, वचन, एक वचन आणि अनेक वचन. ओके. आणि ह्याच्यावरती व्हर्बचं रूप डिपेंडंट असतं. तर व्हर्बचं रूप जे आहे, क्रियापदाचं स्वरूप 3 गोष्टींवरती डिपेंडंट असतं. पहिली गोष्ट काय, टेन्स. दुसरी गोष्ट पर्सन. आणि तिसरी गोष्ट नंबर. आता आपण आणखीन काही उदाहरणं बघूया. चेंज इन वर्ब फॉर्म्स, इम्पॉर्टंट रूल. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे इट, याला नेहमी व्हर्ब एस किंवा ईएस नी एंड होतं. म्हणजे शेवटचं अक्षर जे असतं ते एस असतं किंवा ईएस असतं. हा, तर आता ते कसं होतं बघा. आय गो, यू गो, वी गो, दे गो, पण ही गोज, ईएस आला ना शेवटी. इट गोज, ईएस आला. तसंच आय सिंग, यू सिंग, वी सिंग, दे सिंग, पण ही सिंग्स, शी सिंग्स, इट सिंग्स, एस लावतो आपण. तसंच आय रीड, यू रीड, वी रीड, दे रीड, पण ही रीड्स, शी रीड्स, इट रीड्स. आता 3 खूप महत्वाची वर्ब्स आहेत, त्यांची आपण प्रेझेंट टेन्स बघूया. म्हणजे आजच्या बद्दल आपण बोलतोय. पहिलं वर्ब आहे टू बी. टू बी म्हणजे काय, असणे. आय एम म्हणजे मी आहे. यू आर, तू आहेस. ही, शी, इट, इज, आता हे बदललं बघा, इज झालं. वी आर, आम्ही आहोत. दे आर, ते आहेत. तर इकडे आर आर हे असं जरा वर्ब आहे, ते त्याला इरेग्युलर म्हणतात. इरेग्युलर म्हणजे ते असं स्पेशल म्हणून लक्षात ठेवायचं असतं. टू हॅव, टू हॅव म्हणजे काय, माझ्याकडे एखादी गोष्ट असली तर मी आहे, माझ्याकडे आहे. आय हॅव, यू हॅव, ही, शी, इट हॅज. इकडे बघा, इथे बदललाय ते वर्ब. ही, शी, इट थर्ड पर्सन सिंग्युलरला नेहमी वर्ब बदलतं. वी हॅव, दे हॅव. त्याचप्रमाणे टू डू हे तिसरं महत्वाचं वर्ब आहे. टू डू म्हणजे कुठली तरी गोष्ट करणे, पण त्याच्याबरोबर डू हे वर्ब आणि हॅव हे वर्ब बऱ्याचदा ही तिन्ही वर्ब दुसऱ्या वर्ब्स बद्दल वापरली जातात. आणि कशी वापरली जातात ते आपण नंतर बघू. आय डू म्हणजे मी करतोय. यू डू, तू करतोयस. ही, शी, इट डज, डूचं डज झालं. वी डू, दे डू. ओके. तर ही 3 महत्वाची वर्ब्स आहेत. त्याची टेबल्स लिहून घ्यायची आणि एकदम व्यवस्थित पाठ करायची.
कधी ही आलं तर ही इज होणार, ही हॅज होणार, शी हॅज होणार, इट डज होणार, शी डज होणार. ओके, तर हे एकदम नीट लक्षात ठेवायचं. पर्सन, नंबर ह्यांनी व्हर्ब्स कशी बदलतात आणि ही 3 अतिशय महत्वाची व्हर्ब्स आहेत आणि त्यांचे फॉर्म्स लक्षात ठेवायचे. ते इंडिपेंडेंटली आल्यावरती कसे असतात ते लक्षात घ्यायचं.